धन्यवाद माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ दैसर मोरी सौरभ पाटील दुपारच्या सत्रामधून पुन्हा एकदा केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे ट्रॉफी 2024 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। गावदेवी रांजनोली 40+ आयोजित आपण नमो चषक 2024 पाहतोय। मैदानामधून पहिल्या फेरीचा शेवटचा सामना गावदेवी भादवड आणि जय बजरंग कारिवली दोन्ही संघांना शुभेच्छा आहेत। संतोष तरे गावदेवी भादवड संघाचे माजी संघनायक सध्या दुखापतग्रस्त आहेत, त्यांनी देखील या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्यात। गेम ऑन। पहिला चेंडू संजय पाटीलने उडवलाय। अगदी आमच्या समालोचन कक्षाला हा मानवंदना देणारा चौकार। गुड शॉट, चांगली सुरुवात संजय पाटील कडून। नक्कीच गुणलेखक गावदेवी भादवड संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज प्रल्हाद नाईकला हा ठोकलाय। पहिला चौकार, सुरुवात चांगली आहे। इथे देखील चेंडूला ऑन साइडला ऑन दी कार्पेट खेळलाय। चेंडू चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग। लालचंद तरेचा प्रयत्न असफल। चेंडू सीमापार, येतोय चौकार। डीजे गणराज गणेश भाऊ पाटील गावदेवी रांजनोली 40+ चे संघनायक यांची चांगली म्युझिक सिस्टीम। धावा बनले 2 चेंडूमध्ये 8। शरद म्हात्रे यांना आपण पाहतोय शॉट फाईन लेग रिजन मध्ये फुल टॉस होता। चेंडूला अगदी ऑन दी कार्पेट खेळलेत लालचंद तरे। चेंडूच्या समोर दुसरी धावेसाठी आखो आखो में इशारा। चांगली कॉलिंग संदीप एम पाटील सलग चौथ्यांदा सामनावीर पारितोषिक पटकवणारा हा खेळाडू। शैलेश म्हात्रे, संजयभाई म्हात्रे, यशवंत तरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, शरद म्हात्रे, सुधाकर म्हात्रे, प्रल्हाद नाईक, मच्छिंद्र म्हात्रे, गणेश असा संघ आपण पाहतोय। चांगलं क्षेत्ररक्षण होतोय। ज्ञानेश्वर पाटील शिवसेना विभाग प्रमुख आहेत। एक चांगलं व्यक्तिमत्व संजयभाई म्हात्रेंनी माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचे चांगले कट्टर समर्थक ज्ञानेश्वर म्हात्रे। पॉइंटला आपण मच्छिंद्र म्हात्रे यांना पाहतोय। धावा बनलेत 11। 4 चेंडूंचा खेळ संपलाय। 11 धावा, सुरुवात चांगली आहे आणि 4 चेंडूमध्ये 11च्या 11 संजय पाटीलने बनवलेत। चांगला फटका, ऑफिस स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण, पायानी का होईना चेंडूला मात्र शॉट एक्स्ट्रा कव्हरला अडवलाय सुधाकर म्हात्रे। नक्की संजयभाई म्हात्रे यांचे एक चांगले जवळीक मित्र आहेत। शॉट एक्स्ट्रा कव्हर इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतायत। मिडऑफचा क्षेत्ररक्षक मिडॉनवर यशवंत तरेला उभा केलेला आहे। इथे हा चेंडू पाहावा लागेल संजयभाई म्हात्रे यांच्याकडून देखील थोडीशी चुकी आणि चुकीला माफी नाहीये। वाईट +1 अशा 2 धावा मिळतील। 2 धावीनी संघाची टोटल 13-14 झालेली आहे। प्रल्हाद नाईक चेंडूला अगदी स्लॉग सेफ, सुपर टायमिंग, ताकद, नजाकत फटक्यामध्ये पाहायला मिळाली। संदीप एम पाटील षटकार। गुड शॉट, चांगला फटका, अप्रतिम, काय सुरेख टायमिंग। अगदी मनगावमध्ये ताकद होती, त्या ताकदीचा वापर केलाय। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 20 धावा बनलेत। प्रल्हाद नाईक यांना मी प्रथमच पाहतोय की 20 धावा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांनी खर्च केलेले आहेत। चांगले गोलंदाज आहेत, थोडेसे इंजर्ड आहेत
मला वाटतं थोडीशी दुखापतग्रस्त आहेत. बघूया संजयभाई म्हात्रे, यशवंत तरे, शैलेश म्हात्रे, सुधाकर म्हात्रे, शरद म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे, एक श्याम गुलवी यांचं देखील संघामध्ये आगमन झाले. द्वारकानाथ तरे, मग काही संतोष तरे इंजर्ड आहेत. आणि या संघाचे कोच आमचे परममित्र रवींद्र तरे सरांनी देखील शुभेच्छा दिलेत. धन्यवाद रवींद्र तरे. फुल टॉस, फटका फसलाय. लालचंद तरे जज करतायत. फलंदाज बाद, संजय पाटील आउट. पहिल्या चेंडूवर शैलेश म्हात्रेनं एक महत्वाची विकेट घेतली. 20 धावांची भागीदारी 6 चेंडूमध्ये. मात्र पहिल्या चेंडूवर दुसऱ्या ओव्हरच्या झेलबादच्या स्वरूपात संजय पाटीलला बाद केलाय. चंदन संघातील एक चांगला फलंदाज म्हणून चंदनकडे देखील पाहिलं जातोय. येणाऱ्या फलंदाजीमध्ये आपल्याला नक्कीच गुरु पाटील, नीलम नाईक, कुंदन पाटील, साई असे फलंदाज पाहायला मिळतील. पहिली विकेट 20च्या धावसंख्येवर 7 चेंडूमध्ये 20 धावा आलेत. सुरुवात तर पहिल्या ओव्हरमध्ये चांगली केलेली आहे. कारिवली संघाने मात्र दुसऱ्या ओव्हरला सुरुवात चांगली केलेली आहे. शैलेश म्हात्रेनं विकेट घेऊन. बघूया गावदेवी पिंपलगड बादवड संघ आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. चंदन नवीन फलंदाज इनेट नंबर 3 वर आलाय. जय बजरंग कारिवली संघासाठी. गती कमी केलेली आहे. अप्रतिम अप्रतिम झेल. फलंदाज बाद. काय झेल पकडलाय प्रल्हाद नाईकनं. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वात चांगला झेल म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अगदी एका हातामध्ये चेंडूला गॅदर केलाय आणि मोठा फलंदाज चंदन इथे 0 धावसंख्येवर बाद होऊन खेळाडू कक्षामध्ये परततोय. चांगलं झेल. या झेलनी प्रल्हाद नाईक यांचं मनोबल वाढेल. कुंदन पाटील न्यू बॅटर मैदानामध्ये कुंदन पाटील येतोय. जय बजरंग कारिवली संघाची आता बिनीची जोडी संदीप एम पाटील आणि कुंदन पाटील. 2 चेंडूवर 2 धक्के शैलेश म्हात्रेने दिलेत. बघूया हॅट्रिक होऊन आहे. या स्पर्धेची पहिली विकेट हॅट्रिक शैलेश म्हात्रे पूर्ण करतील का? स्क्वेअर लेग पंच आपण द्वारकानाथ म्हात्रे यांना पाहतोय. गावदेवी 40+ रांजणोली संघाचे एक अष्टपैलू खेळाडू. मेन पंच सुनील म्हात्रे सर. गेम ऑन. हॅट्रिक ऑन आहे शैलेश म्हात्रे साठी. इथे चेंडूला अगदी हलक्या हातानं अप ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय श्याम गुलवी यांच्याकडून. धाव मिळेल 1. एका धावीनी संघाची टोटल 21. 9 चेंडूमध्ये 21 धावा. फलंदाज बाद झाले 2. संजय पाटील आणि चंदन ही जोडी तंबूच्या आसऱ्याला गेलेली आहे. पहिल्या 6 मध्ये 20, दुसऱ्या ओव्हरच्या 3 मध्ये 1. 2 विकेट. इथे गती कमी केलेली आहे. क्षेत्ररक्षक चुकतायत. 2 धावा पूर्ण केलेत. मला वाटतं शरद म्हात्रे तिथे आहेत. डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग सीमारेषेकडे शरद म्हात्रे देखील या संघाचे खूप जुने जाणते खेळाडू आहेत. मध्यंतरी कुठेतरी क्रिकेट पासून थोडेसे बाजूला झाले होते. पुढील चेंडू 23 धावा झालेत. अगदी सिंगल डबल वर भर दिलेली आहे. कुंदन पाटील आणि संदीप पाटील कडून चांगला क्रिकेट. त्यानं ठाऊक आहे 2 चेंडूवर 2 विकेट गेलेत. घाई करून चालणार नाहीये. संघ अडचणीमध्ये येईल.
आणि क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबल चा प्रयोग त्यांनी सुरू ठेवलेला आहे. चांगला क्रिकेट. 24 धावा झालेत. शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकात येईल आणि इथे देखील चेंडूला हलक्या हातानं अगदी खेळून काढलाय मच्छिंद्र म्हात्रे. डीप मधून चेंडूवर झेपावत आहेत. मिळेल फक्त एक सिंगल. 2 ओव्हर 2 बाद 25. चांगली गोलंदाजी आपण या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहिली. खास करून शैलेश म्हात्रेकडून फक्त 5 धावा 2 गडी बाद. चांगली वापसी केलेली आहे. मान्यवर कक्षामध्ये आपण गोकुळ बाबू यांना पाहतोय. अशोकजी भगत देखील आलेले आहेत आणि आमचे इतर मान्यवर गणेश भाऊ पाटील असतील, बालारामजी भोईर, गावदेवी 40+ रांजणवली आयोजित केंद्रीय राज्यमंत्री नमो चषक व स्वर्गीय वसंत उंद्रे ठाकरे ट्रॉफी 2024 मध्ये आपला मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगली स्पर्धा. आज गावामध्ये लग्न सराई आहे. आज लवकरात लवकर आपल्याला हे सामने कंप्लीट करायचे आहेत, कारण की आयोजकांना लग्नामध्ये देखील उपस्थिती द्यायची आहे. सर्व संघांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं मित्रांनो. चालू सामन्यातून विजेता आणि वरालदेवी ताडाली असा पुढील सामना असेल. वरालदेवी ताडाली संघाने गावदेवी पूर्ण संघाला पराभूत केलेले आहे. सकाळच्या 17 अष्टविनायक ठाकूरबारा संघाने 2 विजय संपादन केले आहेत. पहिल्या सामन्यातून गावदेवी वेले आणि दुसऱ्या सामन्यातून गुरुदत्त मानकुली या संघाला पराभूत केलेले आहे. GTC लाईव्ह ग्लोबल टेनिस क्रिकेट.com च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संजयभाई म्हात्रे संघातील एक सर्वात चांगले अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. राजकीय असो की क्रीडा कला क्षेत्रामध्ये संजयभाई म्हात्रे यांच्या नावाचा दबदबा आपल्याला नेहमी पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कुंदन पाटील साठी. पहिल्या चेंडू चाललाय. हवाई सफर डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय षटकार. गुड शॉट. पहिल्या चेंडूवर संजयभाई म्हात्रे यांच्या आक्रमणाला सुरुवात कुंदन पाटीलने केलेली आहे. नक्की संजयभाई म्हात्रे जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असतोय तेव्हा नेहमीच संजयभाई म्हात्रे स्वतःच्या खांद्यावर जिम्मेदारी घेत असतात. या षटकाराने धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावसंख्या झाली ती 31. 13 चेंडूमध्ये 31. नवीन चेंडूची फेकी करायची आहे. सॉरी, जुना चेंडू. कुंदन पाटीलनं पहिल्या चेंडूवर षटकार ठोकून संजयभाई म्हात्रे यांच्यावर दबाव वाढवण्याचं काम केलेलं आहे. बघूया. संजयभाई म्हात्रे देखील एक चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्याकडे देखील चांगला चेंडू टाकण्याची कुवत आहे. कधी गती परिवर्तन स्लोवर, कधी फास्ट, तर कधी अगदी बोटांची जादू दाखवताना चेंडू स्पिन देखील करतायत. बघूया. पहिला चेंडू षटकार खाल्लाय. दुसऱ्या चेंडूवर काय घडतोय. इथे फुलटॉस होता. चेंडूवर मिळेल फक्त एकच धाव. यशवंत तरे चेंडूला फील करतायत. धावसंख्या 32. 14 चेंडूंचा खेळ संपलाय. आता 10 चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत आणि धावा बनलेत 32. चांगल्या धावसंख्येकडे जाताना आपण जय बजरंग कारेली संघ पाहतोय. पुढील चेंडू संजयभाई म्हात्रे चेंडूला अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये उचललाय. चांगले क्षेत्ररक्षण एकाच ऍक्शन मधून. मला वाटतं शैलेश म्हात्रे तिथे असतील. धावसंख्या 33. 33 धावा लागलेत
15 चेंडूंचा खेळ संपलाय. इथे चांगला चेंडू स्वतः गोलंदाज संजयभाई म्हात्रे चेंडूला उचलतायत. एक सिंगल लेग बायचा इशारा आलाय पंच भाऊ पाटील सरांचा. धावसंख्या 34. 8 चेंडू बाकी आहेत. वेलकम सुस्वागतम भावेश ठाकरे यांचा मान्यवर कशामध्ये शुभागमन होतोय. नमो चषक आणि भूषण म्हात्रे चेंडूला उडवलाय. चेंडू चाललाय हवेमध्ये तरंगत अगदी सीमारेषेच्या बाहेर. षटकार. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 5व्या चेंडूवर देखील षटकार ठोकलाय. षटकाराने आता धावसंख्येला चांगला आकार आलाय. धावा बनलेत 40. सर आपल्याजवळ एखाद दुसरा चेंडू एक्स्ट्रा ठेवा. यस धन्यवाद. आपल्याकडे ठेवा, नंतर आमच्याकडे जमा करा. 40 धावा लागलेत. संजयभाई म्हात्रेंनी 5 चेंडूमध्ये धावा खर्च केलेत 15. 2 षटकार 3 सिंगल. आता एक चेंडू या ओव्हरचा अजूनही शिल्लक आहे आणि 40 टोटल लागलेली आहे. 2 ओव्हरमध्ये 25 होत्या. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आले होते 20. दुसऱ्या ओव्हरमध्ये शैलेशनं 5. संजयभाई म्हात्रेने तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये 15. हा शेवटचा चेंडू. हा फुलटॉस पटका फसलाय. इथे यशवंत तरेचा बॅलन्स गेलाय. नक्कीच इथे पाय त्यांचा थोडासा घसरलाय, स्लिप झालाय आणि चेंडूवर चौकार आलाय. भाऊ सर चौकार ना. यस धन्यवाद. धावसंख्येवर संदीप भाई ना 19 धावा. यस तुमचे गुणलेखक नरेश तरे यांना आपण पाहतोय. संदीपच्या देखील 21 धावा. क्या बात आहे. 21 नाबाद. अतिशय चांगला लाईव्ह स्कोर अपडेट GTC च्या माध्यमातून. गोलंदाज झालेत मच्छिंद्र म्हात्रे, संघातील एक सर्वात सिनियर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. 2:30 झालेली आहेत. गती कमी केली होती. अगदी विकेट टू विकेट चेंडू टाकलाय. कुंदन घाई करत नाहीये. कुंदनला ठाऊक आहे माझ्यापेक्षा संदीप चांगल्या लयमध्ये आहे, चांगले फटके मारू शकतो आणि त्यांनी त्याचं काम केलेलं आहे. संदीप पाटीलला स्ट्राईकवर आणलेलं आहे. धावसंख्या 45-45. चांगली भागीदारी केलेली आहे. नक्कीच अगदी संजय आणि चंदन 2 चेंडूमध्ये 2 झटपट फलंदाज बाद झाले होते दुसऱ्या ओव्हरच्या. बघूया प्रल्हाद नाईक क्षेत्ररक्षणाची रचना असताना संदीप पाटील साठी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 45 धावा लागलेत. इथे चेंडूला पुल अँड पॉवरफुल. शेवटी नशीब या धाब्याच्या गार्डन मध्ये चेंडूला पाठवलाय. 6 धावांसाठी षटकार.
चंदन पाटीलनं एक धाव काढून संदीप पाटीलला स्ट्राईक का दिली याचं उत्तर देताना फलंदाज संदीप धावा बनल्यात 51, 51 धावा बनलेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 51+6 येतील का? आणि होय, चेंडू चाललाय काऊ कॉर्नर झोनच्या बाहेर. 6 धावांसाठी अजून एक षटकार. गुड शॉट. तो ना भविष्यती असे राज्य होणे आता शक्य नाही. नक्की शिवाजी महाराजांचा पोवाडा आपण ऐकला तरी आपल्या डोळ्यातून अश्रू अंगावर काटा उभा राहतोय. काय युग पुरुष या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये होऊन गेलेले आहेत. नक्कीच महाराजांना स्पर्धेच्या माध्यमातून त्रिवार मानाचा मुजरा, खासदार, सांसद, क्रीडा महोत्सव, केंद्रीय राज्यमंत्री, नमो चषक व स्वर्गीय वसंत ठाकरे चषकामध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इथे चेंडूला मिस टाइम फटका केलेले अगदी इथे आम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत. जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे करता धरता किशोरजी भानुदास पाटील यांनी या स्पर्धेचे आयोजक विनोददादा ठाकरे, सचिनदादा ठाकरे यांच्या चषकाला आणि आपल्या लाडक्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या यूट्यूबच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत. किशोर भानुदास पाटील जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे करता धरता आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. फुलटॉस होता. लालचंद तरे जज करतायत. फलंदाज बाद संदीप पाटील. शेवट बरोबर 59 धावा बनवल्यात आणि बरोबर 60 धावा म्हणजे 15ची सरासरी 4 ओव्हरमध्ये राखावी लागेल विजयासाठी गावदेवी भादवड संघाला. तर आपण जाऊया सेकंड इनिंग मध्ये. ऐकूया एक दमदार आवाज. दैसर मोरी आमचे परम मित्र सौरभ पाटील डीजे. केली ते शुभागमान शिक्षक सेना भिवंडी अध्यक्ष आहेत आणि गावदेवी भादोडे संघाचे कोच आणि जिल्हा परिषद शाला गोवे इथे सध्या सर कार्यरत आहेत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम, वेलकम. 60 धावांचं लक्ष्य आहे आणि समालोचन कक्षामधून आपण ऐकूया सौरभ पाटील यांचा एक दमदार आवाज. सौरभ, आपण समालोचन कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. सौरभ पाटील. दैसर मोरी अगदी आमच्या विनंतीला मान देऊन प्रदीप जोशी साहेबांनी रात्री त्यांना कॉन्टॅक्ट केला. अगदी डे नाईट स्पर्धा सुरू आहे. 4:30 वाजता तिथून शेड्यूल कंप्लीट करून ते इथे अगदी पहिल्या सामन्यापासून पोहोचलेले आहेत. धन्यवाद सौरभ पाटील. ओव्हर टू सौरभ पाटील. दैसर मोरी. थँक्यू सो मच. आणि तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्वर्गीय वसंत उद्रा ठाकरे यांच्या स्पर्धार्थ खऱ्या अर्थानं त्यांच्या आठवणींना उजाला करण्यासाठी, आठवण प्रेरित करण्यासाठी बाबा कसाले जरी संसार तुमचा फुलला तरी प्रत्येक वल्लावरती बाबा तुमची आठवण येऊ दे. आणि खऱ्या अर्थानं हा नमो चषकचा बेहतरीन शानदार शामियाना तुमच्या सोबत तुम्ही पाहता. हा क्रिकेटची दैवता आज आली आहे राजनोलीच्या क्रीडा नगरीमध्ये. आणि तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. जीटीजी टीम आमच्या सोबत सोय जातात.
खऱ्या अर्थानं तुमचं देखील स्वागत करू. 7 क्रमांका मध्ये ही स्पर्धा नेण्याचं काम ते करतात जीटीसीचे मेंबर. तुमचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. चांगली क्लॅरिटी क्वालिटी आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेने धावपलकावरती खऱ्या अर्थानं पुस्तक भरत असताना तुम्ही पाहता नरेश तरे. तुमचं देखील स्वागत करू. आणि जे व्यासपीठ आम्हाला खऱ्या अर्थानं मंडप डेकोरेशन चांगली रंगरंगोटी पूर्णपणे बीजीपीवाय वातावरण तुम्ही पाहता. आणि नमो चषकाचं हे आयोजन तुम्हामांचे सर्वांचे लाडके आयोजक खऱ्या अर्थानं विनोददादा ठाकरे जे उद्योग आघाडी भाजपा ठाणा जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष त्याचप्रमाणे याच गावचे एक विद्यमान सरपंच तुम्ही बाबा पिंपलकर राजोलचे सचिनदादा ठाकरे आणि यांच्या संकल्पनेतून साधलेला हा 40+ हंगाम तुम्ही एन्जॉय करता. आलेल्या तमाम लडक्या क्रिकेट रसिकांचं करूयात मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत या मॅच मध्ये. गणेशजी पाटील या डीजेचे प्रोपायटर चांगला आवाज आमचा तुमच्यापर्यंत जे पोचवतात आणि काळजी घेतात त्यांचं गणेश तुमचं देखील स्वागत करू. केवल भगत यांचं देखील इथे शुभागमन आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. लक्ष 60-15 ची सरासरी प्रति षटकामध्ये. साठचं लक्ष षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला पहिल्या षटकामध्ये. नीलम नाईक आला बॉलंदाजीसाठी. सलामीची आघाडी जोडी स्ट्राईक केला तुम्ही पाहता. संजय आडी नो स्ट्राईक केला तुम्ही पाहता. जय बजरंग कारिवली नवीन 40+ संघाचे एक इष्टिरक्षक फलंदाज अनिल पाटील यांनी देखील आपल्या लाडक्या संघाला आणि विनोददादा ठाकरे यांच्या या क्रिकेट स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद अनिल पाटील. मॅन फॉर कारिवली नवीन 40+ संघाचे धन्यवाद. समोर संजय पाहता नो स्ट्राईक यशवंत पाहता. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो द गुड क्रिकेट. दोन्ही सगळा देऊयात मनपूर्वक सहर्ष शुभेच्छा. फर्स्ट बॉल इन द ओव्हर. पहिल्याच बॉल वरती इनफिटच्या वरनं बॉल चालला बॉडी लाईनच्या दिशेनं. तोपर्यंत या बॉल वरती आली ती एक धाव. एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 1 न संघाचं स्वतःचं अकाउंट खुलं केलंय. संजय स्ट्राईक केला तुम्ही पाहता. तो आता मात्र 1 ने पुढे कोर्टाचा 1 या आकड्यावरती यशवंतला आता स्ट्राईक केला पाहता. नीलमचा हे पहिलं षटक 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही 2 क्षेत्ररक्षण पाहू शकाल. 60चं भलं मोठं लक्ष हा उच्चांक ठेवला बादवर समोर. बादवर बी कमी नाही हात ते उलटफेर करू शकतात. बॉल चालला आडव्या बॅटनं. बॉल मेन विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. उजवा घुटना ठेकावला. आठवण झाली अबी डिव्हिलियर्स. स्टाईल बॉल मेन विकेट. सीमा फरार आलाय चौकार 4. चार न केली यशवंत सुरुवात. स्कोर जाऊन पोहोचला तुम्ही पाहताय तो 5 या आकड्यावरती. पाच धाबा स्कोर बोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. हा बॉल अर्धा पाठ्या पुन्हा एकदा फिल्डर आणि फिल्डर स्क्वेअर लेगचा पकडला. जेल संपला
ऐश्वर्य तरेचा खेळ 5 वरती धक्का पहिला टीम बाद वडला फलंदाज बाद. स्कोरबोर्ड वरती तुम्ही पाहता बॅटचा आतला कडा बॉल मागे चालला लॉंग स्लीपला तोपर्यंत या बॉल वरती मिळतीये सिंगल सिंगल न स्टार्ट केला खेळाला तुम्ही बॅट्समन पाहता सुधाकरनं स्कोर पोचला तो धावपलकावरती धावा 6 या आकड्यावरती. या षटकातील पुढचा बॉल फुलटॉस वरती फुलटॉल आला नाहीये करता संजयला पकडलाय झेल सलामीची दोन्ही जोडी पवेलियन मध्ये आणखीन एक विकेट यश प्राप्त करतोय तो नीलम नायक विकेटचं पतन. नाना गोंडली अमरस्फोट कासने संघाचे एक अष्टपैलू खेळाडू करता धरता उद्योगपती यांनी देखील विनोददादा ठाकरे सचिनदादा ठाकरे यांच्या नमो चषकासाठी शुभेच्छा दिलेत आणि दोन्ही संघांना त्यांनी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद नाना गोंडली. नाना गोंडली यांनी चालू हंगामासाठी प्रत्येक स्पर्धेतून सलग 3 षटकार विकेट हॅट्रिक करणाऱ्या फलंदाजाला आणि गोलंदाजासाठी 555 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलेले आहे. अमरस्फोट कासने संघाचे करता धरता नाना गोंडली आपल्या या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. स्पर्धा देखील तेवढी चांगली आहे तुम्ही पाहता नभो चषक शासन क्रीडा महोत्सव केंद्रीय पंचायती राज्यमंत्री चषक 2024 व स्वर्गीय वसंत उंद्र्या ठाकरे ट्रॉफीचं तुम्ही भव्य दिव्य हे क्रीडांगण पाहता आणि सुजल सफलम असं हे क्रीडांगण झाडं खऱ्या अर्थानं स्वच्छता तुम्ही पाहता क्रीडांगणामध्ये झाडं लावा झाडे जगवा त्यांची सावली आज या पूर्ण क्रीडांगणाला आणि हिरवगल वातावरण आलेल्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं देखील स्वागत करू. खरं करताना स्पर्धा प्रेक्षक देखील गरजेचं असतात. मायबाप प्रेक्षक असते त्या स्पर्धेला मजा देखील मायबाप प्रेक्षकात स्पर्धा तुमचं देखील प्रेक्षकांनो करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. वाईड बॉल आहे नो बॉल आहे लाईनच्या बाहेर बॉल आहे नो बॉल आहे फ्री हिट असेल धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 7 या आकड्यावरती स्कोरबोर्ड वरती 7 रन. फटका उडवला मिस टायमिंग नो मॅन स्लाइस मध्ये बॉल पडला तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावेच्या बरोबरीने षटक संपलं. पहिलं लक्ष 60चं होतं धावपलकावरती धावा 9 बनवायच्यात 18 बॉल 51.
संजय त्या दुसऱ्या षटकामध्ये षटकातील पुढचा बॉल बॉल चालला बॉन्ड लाईनच्या दिशेनं फिल्डर वेगानं दुसरी होईल का झाली आहे तिसऱ्याचा प्रयत्न चालू आहे तिसरी धाव गीत असताना रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद न्यू बॅट्समन मैदानामध्ये गेला लालचंद्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर धावतोय तोपर्यंत या बॉलवरती मिळतीये सिंगल सिंगल स्कोर पुढे चालला बारा धावा धावफलकावरती षटकातील पुढचा बॉल अपील 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 जोरदार पाहिली आहे लाईक भाई स्पॉन्सर सांगतात खऱ्या अर्थानं तुम्ही पाहताच 3 स्टंप मध्ये लेन मध्ये एखादा पाहिलं जातं हाईट फॅक्टर किती आहे या सर्व गोष्टी चेक केल्या जातात तेव्हा स्पॉन्सर अवध देतात आणि खऱ्या अर्थाने ही नजर आहे आणि म्हणणं कशामध्ये उलटाऱ्या गाडीसारखी जमीन लगत नजर असते ती नजर आहे खऱ्या अर्थानं भाऊ पाटील जे अंपायर आहेत आमचे खूप चांगले अंपायर आहेत फटका उडवलाय जेलची शक्यता पकडलाय जेल विकेटचं पतन षटकातील पुढचा बॉल आडव्या बॅटनं बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डर आहेत तोपर्यंत या बॉलवरती सिंगल आली आहे सिंगलला स्कोर पुढे चालला स्कोर बोर्डवरती तुम्ही धावा पाहता 14 लक्ष्य 60 जी सुरुवात हवी होती खऱ्या अर्थानं गावदेवी भादवड टीमला ती सुरुवात भेटली नाही सलामीवीरच्या बरोबरनं बॉल चालला ऑन दी कार्पेट लॉंग ऑन तोपर्यंत एकच एका धावेच्या बरोबरीनं षटक संपलं ते दुसरं ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 12 मध्ये आल्या 15 12 मध्ये बनवायच्या 45
तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. पहिल्याच बॉल वरती बॅकफुटला जात असताना बॅटचा फेस ओपन केला. बॉल चालला स्क्वेअर कटचा फटका. डीप कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या बाहेर आला. चौकार 4. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 19 धावा धावपलकावरती. पुन्हा एकदा त्याच सीझन मध्ये फिल्डर त्याच्या डोक्यावरनं रिप्लाय दाखवला. आणखीन एक चौकार. षटकातील पुढचा बॉल येईल का लागोपाठचा तिसरा. चेंज ऑफ द फेज. हा बॉल मात्र बीट केला. धावपलकावरती धावा तुम्ही पाहता 23 या आकड्यावरती. धावा धावपलकावरती. व्यवस्थित पाठ वरती आला. बॉल मागे चालला पॉइंटला. फिल्डर तोपर्यंत एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती धावा 24. फटका इथे उडवला. झेलची शक्यता सोडलाय झेल. तोपर्यंत 2 धावा. षटकातील हा बॉल तुम्ही पाहता तोपर्यंत 2 धावा. डीजे धावपलकावरती धावा तुम्ही पाहताय त्या 28. 6 मध्ये बनवायच्या 32. लक्ष मोठं आहे. बॅटच्या रडार मध्ये उडवला बॉल. चालला शेवटी नशीब हॉटेल मध्ये बॉल.
बाउंड्री लाईनच्या बाहेर अलविदा करत असताना टाटा बाय बाय षटकार. पाच चेंडू 26 गरज आहे. कुंदनवरती प्रति हल्ला केला. फुलटॉस पुन्हा एकदा आक्रमणाला केली आहे. सुरुवात आक्रमणाचं दुसरं नाव आहे. मैदानामध्ये तुम्ही पाहता लाल चंद्रने ठोकला. दुसरा मॅक्सिमम. हा चौकार ये पटके पहिले आले असते मॅच जिंकली असती गाव तुम्ही भाटभाट. आता मात्र लेट येतात. या पटक्यानं फक्त किती धावेनं मॅच हरेल हे ठरलं जाईल. चेंडू ठोकलाय चौकार. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॉल झाला बॉन्ड लाईनच्या दिशेनं. डॉट बॉल शेवटचा बॉलचा खेळ शिल्लक. एक चेंडू 16. एक बॉल 16. बादशाह करा बॉल मागे चाला टॉप एज लागली आहे आणि हा सामना 16 धावेनं जिंकलाय. तो तुम्ही पाहता जय भुजनगर कारिवली संघानं खूप खूप अभिनंदन. हडलं कडलं गावदेवी भाटभड. या मॅचचा म्हणतो मॅच संदीप तरला बॅटिंग करताना 4 षटकार 1 चौकार 34 धावेची मारसंडिंग करणारा ठरला तो संदीप पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या संदीप लगेच मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी